हे बघा ताई, ताई मी तुमच्या पाया पडते, माझा ऐका. आम्हाला खरंच तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं, आमचं चुकलं, खरंच माफ करा. आता माफी मागून काही उपयोग होणार नाहीये. तुमच्या मनात खोट आहे हे मला आधीपासूनच माहित होतं. पण बरं झालं आज सगळ्यांना कळलं ते. कीर्ती बास, मोठी माणसं बोलतायत ना, तुला मध्ये बोलायची काहीच गरज नाही. काका बास, तुम्हाला कायम गप्पच करत आलायस, पण आज मी ऐकून घेणार नाहीये. तुम्ही सगळ्यांनी माझं आधीच ऐकलं असतं ना तर हे प्रकरण इथवर आलंच नसतं. ह्या बघा भाऊ, हे जे काही समज केलंय का नाही आम्ही, ते आम्ही मुद्दाम नाही हो केलं. ती का केलंय हे एकदा समजून घ्या की आमच्याकडनं. नाही आजी, आता ना ऐकण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. ही गोष्ट लहान नाहीये आमच्यासाठी. हे सरळ सरळ खोटं बोलून फसवल्यासारखं आहे. त्यामुळे अशा घरामध्ये मी माझ्या आशूचं लग्न नाही होऊ देणार, कधीच नाही. मी त्याला ना खूप चांगल्या संस्कारात मोठं केलं. अशा खोटं बोलणाऱ्या कुटुंबाशी मी त्याचं नातं जुळू देणार नाही. त्यामुळे मी हे लग्न इथे आत्ताच मोडते. सीता, अगं ऐक. माफ करा, पण या बाबतीत मला आता कुणाचंही ऐकायचं नाहीये. मला ही सोयरीक नकोय आणि हा माझा निर्णय आहे. हे बघा ताई, ताई मी तुमच्या पाया पडते, माझा ऐका. अहो या दिव्याची काहीच चूक नाही हो. मी यांना सांगितलं होतं या सगळ्यात दिव्याला घेऊ नका, माझं ऐका ना एकदा. अहो पण दिव्याला माहित होतं ना, मग निदान दिव्याने तरी आम्हाला सांगायचं. अरे देवा, हे सगळं आता माझ्यावर यायला नको, नाहीतर सगळंच गमावून बसायचे मी. पुरे आता कोणाची चूक आहे, कोणाचं बरोबर आहे हे सगळं बोलून आता काय उपयोग आहे. ही गोष्ट किती मोठी आहे हे कळत नाहीये तुम्हाला, आणि त्याचं काही वाटतही नाही. आई अगं, आपल्या नातेवाईकांना जर ही गोष्ट कळली असती तर काय उत्तर दिली असती आपण त्यांना? अगं मान खाली घालून फिरावं लागलं असतं सगळीकडे. नाही नाही, अहो असं काही नाही. आम्हाला तुम्हाला सगळं खरं सांगायचं होतं, आम्हाला खरंच काही लपवून ठेवायचं नव्हतं हो. वंदनाताई, जे सांगायचं होतं ना त्यासाठी चुकीची वेळ निवडलीत तुम्ही. आई अहो, पण बरं झालं ना, हे सगळं आपल्याला आधीच कळलं. पण उद्या जर लग्नानंतर हे कळलं असतं तर आपली केवढी बदनामी झाली असती. आणि आमच्या बिझनेसवरती परिणाम झाला असता तो वेगळाच. अहो, आणि तुम्हाला कळतंय का की बातमी जर पेपरमध्ये फ्रंट पेजवरती हेडलाईन म्हणून छापून आली ना तर आम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नसती तुम्ही. मी विनंती करते, माझा ऐका ना. मी पाया पडते तुमच्या, पण हे लग्न नका मोडू. मी पदर पसरते हो तुमच्या पुढे. तुम्ही मला वाटेल ती शिक्षा द्या, मला
चालेल, पण हे लग्न असं म्हणू नका हो, मी पाया पडते. आई थांब, तू नको पाया पडू. मला मला नाही आवडत हे सगळं. हे बाई सगळी चूक माझी आहे, तू नको माफी मागू. का? अगं हीच तर खरी जागा आहे तुमची. तुम्ही तर नाक घासायला हवंय आमच्या पायापुढे, तेही कमीच पडेल. ए हिरोईन, मी काही बोलत नाही म्हणजे मी काही ऐकून घेईन असं नाही. या इज्जतीत राहायचं. बघितलं साई, माज बघतेस काहीचा. एवढं सगळं झालं तरी काही फरक पडतो का हिला? गुंड कुठली. हे बघा प्लीज माझं ऐकून घ्या. या सगळ्यात यांची कोणाचीच काही चूक नाहीये, माझी चूक आहे. जे काही करायचंय ना ते माझ्या सोबत करा. चूक तर तुझी आहेच आणि ह्या सगळ्यांचीही आहे. त्यामुळे ह्या सगळ्याची शिक्षा आता तुम्हाला मिळणारच आहे. मला आता कोणाचंही काही ऐकायचं नाहीये. लग्न मोडलं म्हणजे मोडलं. मी चुकलो का शिवाला ओळखण्यात? का हाच खरा स्वभाव आहे शिवाचा? का तिने एवढं सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं? काय मला मी मैत्री केली ना, हीच चूक झाली माझी. शिवा हे असं वागेल असं वाटलं नव्हतं मला. तुमच्यात शिवा कोण आहे? सर सर ही शिवा, ही आहे शिवा. हवलदार, ताब्यात घ्या तिला. एक मिनिट, काय केलंय माझ्या लेकरानं? तिला तुम्ही पकडायला आलाय, केलंय काय तिनं? हे बघा आजी, तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका. हे बघा, एका प्रायव्हेट कार्यक्रमात मारामारी करून अडथळा निर्माण करायचा आरोप आहे तिच्यावर. आम्हाला तिला ताब्यात घ्यावाच लागेल. होय काय? मग आधी एक काम करायचं, जेनी कोणी गुंडगिरी केली का नाही तेसनी आधी पकडून आणा आणि मग माझ्या लेकराला घेऊन जा. हो, त्यांचाही शोध सुरूच आहे. एकदा का ते सापडले की आम्ही त्यांनाही अटक करूच. होय ना? मग जेव्हा सापडतील का नाही तेव्हा माझ्या लेकराला घ्यायला या. किट्टू डार्लिंग, ग्रेट. एकाच दगडात दोन पक्षी मारलेस तू. आता बघ ना तू, मी कसा प्रियाचा विषय काढते. याच मांडवात उलटून टाकते सगळं. नाही, नको नको नको, घाई करू नकोस. हा विषय आपण घरी जाऊन करूया. बाकी सगळं सोड. माझं एकदा ऐकून घे. मी हे सगळं का केलं एकदा ऐकून घे माझं. हे बघा आजी, तुम्ही शांत राहा. आम्हाला आमचं काम करू द्या. आम्हाला तिला घेऊन जावंच लागेल. हवलदार, घ्या तिला. तू नको काळजी करू, मी येईन चुकून. मला काही नाही होईल. हे बघा, हे सगळं असं व्हावं
ही कोणाचीच इच्छा नव्हती. पण खूप मोठी गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवलीत याचा अत्यंत त्रास होतोय मला. त्यामुळे हे नातं आता आपण इथेच संपवूया. वंदनाताई, मला माफ करा. मला या सगळ्याचं खूप वाईट वाटतंय, दुःख झालंय. पण आता हे सगळं थांबवूया. काय ग, उतरली का तुझी सगळी गुरमी? का आणखी काही रंग दाखवायचे बाकी आहेत? शेवटी तुझ्या नशिबात झोपडीच. दिव्याचं लग्न होणार, दिव्या मोठ्या घरी जाणार. शेवटी काय झालं? दिव्याचं लग्न मोडलं. कुणामुळे सांग? कुणामुळे? आता पण तुम्हाला शिवाचीच बाजू घ्यायची असेल ना? ह्या सगळ्यात शिवाची अजिबात चूक नाही असंच वाटत असेल तुम्हाला. मला सांग, आई शिवा तिथे आलीच कशी? आणि तिथे येऊन तिने हा जो काही गोंधळ केलाय त्यामुळे माझं लग्न मोडलंय. तू काहीच बोलणार नाहीयेस का तिला? काय बोलू मी दिव्या? मलाच कळत नाहीये. तिथे ती बिचारी जेलमध्ये, तिथे ते कसे असेल, काय अवस्थेत असेल, हेही मला कळत नाहीये. हे लग्न मोडलंय, सगळी आपली चूक आहे. मला त्यांची माफी मागायची आहे, त्यांची समजूत काढायची. ती कशी काढायची हेही मला कळत नाहीये. काय बोलू मी? आई, आता त्या देसाईंना समजवण्याचं ना तू विसरूनच जा. ते आपलं ऐकूनही घेतील की नाही याची गॅरंटी नाहीये मला. माझ्या नशिबाने माझ्या आयुष्यात आनंद येत होता, पण तोही तुम्हाला बघावला गेला. काय गरज होती शिवाला हे सगळं करायची? अगं जरा शांत राहा की तुम्ही दोघी. किती बोलताय? हे बघ दिव्या, ह्याच्यामध्ये शिवाची काय पण चूक नाही. मग अगं म्या तिला बोलवलं होतं तिथं. बयाजी बास हा आता. लहान मुलगी नाहीये शिवा तिची बाजू घ्यायला. हे बघ दिव्या, अगं म्या तिला तिथं बोलवलं होतं कारण मला वाटलं होतं तिथं काहीतरी गडबड होईल म्हणून बोलवलं होतं तिला. काय? अगं तिथं ती गुंड पोरं होती का नाही, ते काहीतरी बोलत होते आणि ते बोलत असताना त्यांनी तुझं नाव घेतलं. मला भ्या वाटलं. मला वाटलं तुला काहीतरी करतील म्हणताना म्या शिवाला तिथं बोलवलं. अगं हे समज तिनं ना फक्त तुझ्यासाठी केलंय. पण का? तुला काय गरज होती तिला तिथे बोलवायची? आणि अशी काय गडबड होणार होती? एकदाची ती गडबड झाली असती ना ते चाललं असतं मला. पण हे जे काही झालंय ना भैयाजी, हे बदलता येणार नाहीये. सगळं संपलंय आता.
आणि हे सगळं त्या शिवाच्या मूर्खपणामुळे झालंय. दिव्या गप्प बस आता. किती बोलणार आहेस त्या बिचारीला? अगं शिवा ती जेलमध्ये आणि तिने हे सगळं मुद्दाम केलेलं नाहीये ना. केलं असेल मुद्दाम. माझं लग्न होणार आहे, एका मोठ्या घरी होणार आहे, हे सगळं बघून तिला जेलस फील झालंच असेल ना. बस बसा दिव्या, आता ह्याच्यामुळं एक सबूत सुद्धा बोलणार नाहीस तू. वचा वचा करून नुसती बोलतीस. किती बोलतीस सगळं तिला. ह्याच्यात तिची काय बी चूक नाही हे मी तुला सांगितलंय. बाई आजी, अजून किती बाजू घेणार आहेस तू तिची? तुला काय गरज होती सगळं खरं सांगायची? पोलीस आले असते, तिला घेऊन गेले असते. लग्न पुढे गेलं असतं ना एकदाच. काही गरजच नव्हती सगळं खरं सांगायची की ती तुझी नात आहे, मी बहीण आहे तिची. का सांगितलंस? काय ग? अगं किती दिवस तिनं सहन करायचं होतं हे समज. वाटेल तसं समधी तिला बोलते. ती दीड दमडीची कोणती कीर्ती का फिरती कोण आहे ती कसं बोलत होती तिला, किती अपमान करत होती तिचा. का तिला हे शब्द सहन करायचं ग? का सहन करायचं तिनं? का तर माझ्या लेकरानं या घरात जन्म घेतलाय म्हणून? का ती तुझी बहीण आहे म्हणून? ती ज्या प्रकारे राहते ना बाईजी, ती चूक आहे तिची. मुलांसारखी वागते, ती चूक आहे तिची. मारा मारा करत फिरते इकडे तिकडे, ती चूक आहे तिची. तू डोसक्यावर पडलीस का ग? मूर्ख कुठली. ती हे समज ना, सगळे हे तुझं लगीन आहे ना, मोठ्या घरात जाणार आहेस ते सुरळीत पार पडावं ना म्हणून करत होती. पण डोसक्यात तुझ्या शिरल तर ही जी कापडं घातलीस का नाही, आणि हे एवढं गळाभर घातलेस काय ते, अशा बटाबिटा सोडल्यास ना, नटतीस मुरडतीस, हे समज माझ्या लेकरामुळं करतेस. आणि इतकं समज तिनं केल्यानंतर तिनं तुझ्या लग्नात थांबू नये नाही, हे मला पटणार नाही अजाबात. हे बघ बाईजी, तू दिव्या बस. एक शब्दही बोलू नकोस. आई तुम्ही पण शांत व्हा जरा. यात ना कोणाची काही चूक नाहीये, सगळी चूक माझीच आहे. तुम्ही मला 10 वेळा म्हणाला होता की देसाईंना खरं काय ते सांगून टाक. मी सांगितलं नाही. पण आता हे लग्न परत कसं जुळवायचं ना, ह्याचा विचार करायला पाहिजे. मी ना त्यांच्या पुढे हात जोडते, त्याच्या पाया पडते, पण काही झालं ना तरी हे लग्न तुटू द्यायचं नाहीये मला. आणि आता तुम्ही आपापसात भांडत बसू नका. मीच भांडते. माझं काय नुकसान होतंय ना हे कळत नाहीये तुम्हाला. दिव्या अगं, वंदे, तिथं माझी ती पोट जेलात बसलीये ग, आणि ही इथं तिला वचा वचा करून बोलते. वंदे काय आहे? कैलास, सर, शिवाला भेटायचं होतं. तुम्ही कोण? मी मित्र आहे तिचा. तिला भेटायचं होतं. ठीक आहे, जा पण जरा लवकर बाहेर या.